श्री स्वामी समर्थ. आपण सर्वजण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्रामध्ये आपण खंडोबा, ज्योतिबा, तुळजाभवानी, रेणुका माता, अंबाबाई आणि महालक्ष्मी अशा वेगवेगळ्या ठिकाणांच्या देवदेवतांची नावं तर ऐकलीच असतील. आपण याला कुलदैवत असं म्हणतो. प्रत्येक कुटुंबाने वर्षामधून एकदा तरी आपल्या कुलदेवतेच्या मूळ मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं असतं. यालाच आपण कुलदेवतेला भेटणं आणि जत्रा करणं असं म्हणत असतो. पण आपल्याला जर कुलदैवतच माहीत नसेल तर, किंवा हे कुलदैवत ओळखायचं कसं? तुम्हाला जर कुलदैवत माहीत नसेल तर त्यासाठी तुम्ही काय उपाय करायचे आहेत आणि त्या कुलदेवतेची आपल्याला पूजा कशा पद्धतीनं करायची असते, अशा सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आजच्या ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुलदैवत म्हणजे काय, कुळ म्हणजे काय, कुलदेवीची उपासना कशी करायची, अशा सगळ्या गोष्टींची माहिती जाणून घ्या. त्यासाठी आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण हे जाणून घेऊया की कुलदैवत या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो. तर कुल आणि देवता या दोन शब्दांनी कुलदेवता हा शब्द बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यानं मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव असं म्हणतात आणि ती जेव्हा स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असं म्हणतात. कुलदैवत हे आपल्या कुळाचं आणि वंशाचं संरक्षण करणारं दैवत असतं. बहुतेक करून कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते त्या प्रादेशिक आणि नजीकच्या परिसरामध्ये जे प्रसिद्ध दैवत प्रामुख्यानं त्यांचं कुलदैवत असतं. त्यासाठी वर्षातून एकदा तरी त्यांना आपल्या कुलदेवी किंवा कुलदैवत यांच्या स्थानी जाऊन दर्शन घ्यावं असं म्हटलं जातं. कुलदैवत कोण असतं? तर कुलदैवत हे आपल्या कुळाचं आणि वंशाचं संरक्षण करतं. बहुतेक करून कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्या प्रदेशानजीकच्या परिसरामधील देव हे आपलं कुलदैवत असतं. प्रत्येक घराण्याचं कुलदैवत हे वेगळं असतं आणि बहुतेक घरामध्ये लग्न, मुंज, वास्तू, मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवतेला जाणं हा महत्त्वाचा भाग असतो. कारण की अशा कुलदेवतेचं उपासना करण्याचं महत्त्व देखील तितकंच आहे. पुराणामध्ये जसं सांगितलं आहे की ब्रह्मांडामध्ये असलेली सर्व तत्त्व पिंडात आल्यानंतर त्याची साधना पूर्ण होत असते. श्री विष्णू, शिव आणि श्री गणपती यांच्यासारख्या देवतांच्या उपासनेने त्या देवतांचं विशिष्ट तत्त्व वाढतं. परंतु ब्रह्मांडामध्ये असलेल्या या सर्व तत्वांना आकर्षित करण्याची ताकद ही फक्त कुलदेवतेच्या जपामध्ये असते. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्यानं त्यांची उपासना ही साधनेला आरंभ केल्यानं उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी हे दोन्हीही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा असं सांगितलं जातं. आता यानंतर आपण महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया की एखाद्याचं कुलदैवत कोणतं हे कसं ठरवलं जातं. तर कुळावरून कुलदैवत आणि कुलदेवतावरून कुळ ठरतं. पूर्ण कुळाचं एकच दैवत असण्याची शक्यता ही दाट असते. कधी कधी ते तसं देखील नसतं. नातलग कुटुंबाचा एखाद्या गावाशी ज्या संबंध असतो तिथं जी वस्ती केलेली असते आणि त्या ठिकाणी जे देऊळ बांधलेलं असतं त्यानुसार कुटुंब कबिला वाढला जातो आणि त्यालाच आपण कुळ असं म्हणतो. अशा कुटुंबाचं एखादं आराध्य दैवत असणं हे शक्य असू शकतं. आणि मग जर आपण स्थलांतरित झालो तर ती मूळ कुळाची स्मृती आपण सोबतच घेऊन जातो आणि आपल्या मुख्य ठिकाणाचीच त्याच ठिकाणी आपलं कुलदैवत असतं. महाराष्ट्रामध्ये अनेकांचं कुलदैवत हे जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची आई भवानी, कोल्हापूरची अंबाबाई असलेलं आढळतं. आता यानंतर तर तुम्हाला कुलदैवत माहीतच नाही तर काय करायचं? तर ज्या देवावरती तुमची भक्ती आहे त्यांची तुम्ही उपासना करू शकता. ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया या विष्णूंच्या अवतारांच्या रूपांची तुम्ही पूजा करू शकता. नृसिंह, राम, कृष्ण, परशुराम शंकराचा अवतार आहे यांची देखील तुम्ही पूजा करू शकता. यानंतर कालभैरव, खंडोबा, मारुती आणि आदिमायेचा या अवतारांची देखील तुम्ही पूजा करू शकता. सरस्वती, लक्ष्मी, पार्वती, दुर्गा, चंडी, काली या शंकराच्या गणांच्या मुख्य अधिपती तसेच आरंभ पूजनाची देवता म्हणजे आपले गणपती बाप्पा यांची देखील तुम्ही पूजा करू शकता. देवांचा सेनापती असलेलं कार्तिकेय याची देखील दक्षिण भारतामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सेवा केली जाते. आणि यासोबतच वैदिक देवता म्हणजे इंद्र, अग्नी, वरुण, सूर्य आणि उषा यांची देखील तुम्ही पूजा आणि नामजप
ही कुलदेवता मानून करू शकता. बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की ग्रामदैवत हेच कुलदैवत असतं का? तर ग्रामदैवत ही संपूर्ण गावाचं दैवत आणि कुलदैवत हे कुळाचं दैवत असतं. इष्टदैवत हे कोणीतरी आवडणारं आणि आपल्यावरती कृपादृष्टी ठेवणारं दैवत असतं. काही वेळा ग्रामदैवत हे कुलदैवत असू शकतं, पण प्रत्येक वेळेस ते तसंच असेल असं नाही. ग्रामदैवत आणि कुलदैवत या दोन्हीमध्ये फरक आहे. आता यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत, ती म्हणजे तुमचं कुलदैवत तुम्ही शोधायचं कसं किंवा ते आपल्याला कशा पद्धतीने सापडू शकतं. तर सगळ्यात अगोदर सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे तुमच्या कुटुंबामधील ज्येष्ठ सदस्यांशी म्हणजेच आजी आजोबा, चुलते आणि मावशा अशा मोठ्या व्यक्तींशी तुम्ही बोलणं. त्यांच्याकडून तुम्हाला तुमच्या कुळाच्या इतिहासाची आणि मूळ गावाची किंवा तुमच्या पूर्वीच्या ज्या काही पिढ्या आहेत त्या देवांची आणि देवींची पूजा करत होत्या यांची माहिती मिळू शकेल. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमचे मूळ गाव कोणतं आहे हे तुम्ही अगोदर जाणून घ्या. अनेकदा तुमची कुलदेवता ही त्या गावानजीकच परिसरामधील प्राचीन आणि प्रसिद्ध देवस्थान असतं. त्यामुळे तुमचं आडनाव आणि गोत्र यावरूनही काही विशिष्ट कुलदेवता जोडलेल्या असतात. तुमच्या जुन्या देवघरामध्ये कुटुंबामध्ये पिढ्यानपिढ्या जतन केलेले कुलदेवतेचे टाक म्हणजेच धातूची लहान मूर्ती असलेलं चिन्ह किंवा अन्य पूजेच्या वस्तू आहेत का ते एकदा पहा. त्यावरूनही काही संकेत मिळू शकतात. आता आणखीन हे संकेत कशा पद्धतीने मिळतात त्यासाठी तुम्हाला काय उपाय करायचे आहेत ते देखील समजून घ्या. तुमच्या गावामध्ये किंवा तालुका आणि जिल्हा स्तरावरती असलेलं ग्रामदैवत किंवा जुने शिवालय हे देखील अनेकदा कुलदेवता म्हणून मानलं जातं. काही वेळेस कुळाचं मूळ ठिकाण आणि त्याच्याजवळ असलेलं शक्तिपीठ हे देखील कुलदैवत असू शकतं. काही विद्वान ज्योतिषी किंवा आध्यात्मिक तज्ज्ञ हे जन्मकुंडलीमध्ये काही विशिष्ट स्थानं आणि ग्रहांचा अभ्यास करून देखील तुमची कुलदेवता ओळखण्यासाठी मदत करतात. धार्मिक परंपरांमध्ये जर तुम्ही कुलदेवता माहीत नसेल तर श्री गुरुदेव दत्त यांचं नामस्मरण आणि उपासना केली जाते. श्री कुलदेवताभ्यो नमः किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करून आपल्या कुलदेवतेची पूजा केली जाते. एका सुपारीची कुलदेवता म्हणून आपण हळद कुंकू आणि अक्षता वाहून रोज पूजा करा. रात्री झोपताना ती सुपारी तुमच्या उशीखाली घेऊन झोपा. झोपण्यापूर्वी कुलदेवतेला खून सांगण्याची विनंती करा आणि 11 मंगळवार तसेच एकादशीचे उपवास करा आणि या काळामध्ये व्रतस्थ राहा. निष्ठापूर्वक केल्यानं तुम्हाला कुलदेवी दृष्टांत देते किंवा खुणा सांगते असं म्हटलं जातं. या व्यतिरिक्त तुम्ही 4 सुपाऱ्या घ्या आणि श्री तुळजाभवानी, महालक्ष्मी, रेणुका माता आणि सप्तशृंगी असं म्हणून पूजा करा. नैवेद्य दाखवा. सुगंधित फुलं प्रत्येक सुपारीला अर्पण करा. हात जोडून तुम्हाला कुलदेवता आणि कुलदेवी माहीत नसल्यानं ती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा कौल घेत आहात असा संकल्प देवाजवळ स्पष्टपणे मांडा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान करून पूजास्थळी या आणि आपल्याला फुलाचा कौल मिळाला त्यावरून तुमची देवी ओळखा. पण लक्षात घ्या की ह्या सगळ्या गोष्टी ह्या धार्मिक श्रद्धेवरती आधारित आहेत. अशा सगळ्या गोष्टी घडणं आणि त्या तुमच्या दृष्टांतात येणं किंवा त्यामध्ये आणि आपल्या व्हिडिओमध्ये एकसारखेपणा आढळणं हा योगायोग असू शकतो. आपल्याला दिलेली माहिती उपलब्ध स्रोतांवरून दिलेली आहे. त्यामुळं या अगोदरच किंवा या अशा गोष्टी जाणून घेण्याच्या अगोदर तज्ज्ञांचा, ज्योतिषशास्त्राचा आणि तुमच्या घरामधील ज्येष्ठांचा नक्कीच अगोदर मत घ्या आणि मगच यावरती विश्वास ठेवा. आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.